सुंदर ते ज्ञान उभे बेटे बारे, सुंदर ते ज्ञान उभे बेटे बारे, सुंदर ते ज्ञान उभे बेटे बारे, सुंदर ते ज्ञान
हेची सर्व सुख
हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम राम जय जय राम मृगजळ दिसे साचपन जगजळा दिसे सातपण मृगजळ दिसे साचपन जगजळा दिसे सातपण मोठियाचे पिसे उर मोठियाचे दिसे ओढ मोठियाचे दिसे ओढ भोडी कानोनिका करा आपुला लेगा उडलाले कानोनिका करा आपुला लेगा कारुण्या करा बोलाले देते चित्त बिजाय कानोनिका करा आपुला लेगा कानोनिका करा आपुला चित्त बिजाय विचारा रे तलवर संचित सांगाती बोलवन सवे संचित सांगाती बोलवन सवे आचरले द्यावे फळते कानोनिका करा फुलाले कानोनिका करा फुलाले विचारा रे हितलवला तुका म्हणे शेकी स्मशान देवरी तुका म्हणे शेकी स्मशान संबंध गोवरी आगी सवे कानोनिका करा फुलाले कानोनिका करा फुलाले विचारा रे हितलवलाई टाळी वाजवा भजन करा जय जय ढोबार जय जय ढोबार जय जय ढोबार जय 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 ढोबार मृगजळ दिसे साचपण ऐसी मृगजळ दिसे साचपण ऐसी मृगजळ दिसे साचपण मृगजळ दिसे साचपण मृगजळ दिसे साचपण ऐसी मृगजळ दिसे साचपण ऐसी मृगजळ दिसे मृगजळ दिसे साचपण होतियाचे पिसे उर फोडी
मानोनिका करा फुलारी मानोनिका करा फुलारी हा जलधीसी जलधीसी साच बनाई मृग जळ दिसे साच पनई मृग जळ दिसे साच पनई पोटियाचे पिसे उरपोटी पोटियाचे पिसे उरपोनिका कर आपुला निघात जानो निघाना आपुला निघात अनुद्याईशे पूर पोळी उद्याचाईशे पूर पोळी आपुलाले घात विचारा रे गीत लवलागी विचारा रे गीत लवलाई विचारा रे गीत लवलागी लवला विचारा रे गीत लवलागी विचारा रे गीत लवलागी लवला विचारा रे गीत विचारा रे गीत विचारा रे लवलागी विचारा रे गीत विचारवे हितल
मृगजळ दिसे साचपणा ऐसे खोटियाचे पिसे उरफोडी जाणो निका करा आपुलाले घात विचारा रे हित लवलाही संचित सांगाती बोळवन सवे आचरले द्यावे फळतेने जाणो निका करा आपुलाले घात विचारा रे हित लवलाही तुका म्हणे सेखी संबंध तोवरी तुका म्हणे सेखी संबंध तोवरी आग्नि स्मशान ते वरी आगी सवे स्मशान गोवरी आगी सवे जाणो निका करा आपुलाले घात विचारा रे हित लवलाही पांडुरंगा करो प्रथमा नमन पांडुरंगा करो प्रथमा नमन पांडुरंगा करो प्रथमा नमन दुसरे चरण संतती दुसरे चरण संतती पंचकृपादाने कथे दाविता पंचकृपादाने कथे दाविता पंचकृपादाने कथे दाविता बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका रूप गणेशू केलिया स्मरण होय सकळ विदयांचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेषात्यादरू विवेकावरी ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर्भगवान हरा सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कलाम सोनगड पर्वत पवित्र केला संत गेंदाईस समाधी ठाव दिधला गणोरी ग्रामात चातुर्मास आरंभिला नमस्कार माझा सद्गुरु रामलाला कीर्तनी रंगले भजनात दंगले जनतेच्या कल्याणी आयुष्य वेचिले वैराग्य रूपी हाती घेतला भोपळा नमस्कार माझा सद्गुरु रामलाला पायी संताचे मस्तक असो जोडोनी असे जोडोनी हस्तक असो जोडोनी हस्तक पायी संताचे मस्तक असे जोडोनी हस्तक असे जोडोनी हस्तक असे जोडोनी हस्तक मृगजळ दिसे साचपणा ऐसे खोटियाचे पिसे उरफोडी जाणो निका करा आपुलाले घात विचार आले हित लवलाई श्री पांडुरंगाच्या संकीर्तन निरूपणासाठी निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथेतील असून या अभंगाद्वारे भगवान श्री तुकाराम महाराज यस्य यावत मनुष्य मात्राला उपदेश करतात आणि आपण आपल्या खऱ्या हिताच्या ठिकाणी जागरूक होऊन आपलं हित आपण त्या हिताचा स्वार्थ साधण्याकरता तत्पर असावं आणि त्याच्याकरता म्हणून एक दृष्टांत तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये दिलेला आहे. अभंगाचा अर्थ आणि त्याचा मतित विचार करण्याच्या अगोदर आजचं जे प्रवृत्तीनिमित्त आहे ते म्हणजे कैलासवासी श्री किसनराव दामोदर पाटील वल्ले यांच्या प्रथम वर्षश्राद्धाच्या निमित्ताने त्यांचे चिरंजीव श्री विलास किसनराव वल्ले, श्री अरुण किसनराव वल्ले तथा त्यांच्या नाती श्री सौ साक्षी निखिल पाटील मोगल या सर्व परिवाराच्या वतीने या ठिकाणी ही कीर्तन सेवा संपन्न होत आहे. तुकाराम महाराजांनी आजच्या अभंगामध्ये पहिल्या चरणामध्ये दृष्टांत दिला तो हरणाचा दृष्टांत याच्याकरता दिला की उन्हाळ्याचे दिवस आहे, तुम्हाला आता समजायलाही सोपं आहे. आणखी थोडा 1 तासाभरानंतर पडीत जमीन, उखर जमीन, माळाची जमीन, बरडाची जमीन
आणि त्या बरडाच्या जमिनीवर उन्हाच्या झळाया दिसत असतात पहा. त्याला एक शास्त्रीय भाषेमध्ये वेदांताच्या भाषेत एक शब्द आहे मृगजळ. म्हणजे ज्याला ते खरं वाटतं त्याचं ते जळ, आपल्याला ते खोटं वाटतं म्हणून आपलं जळ नाही, ते मनुष्य जळ नाही, ते मृगजळ आहे. मृग म्हणजे हरिण, आणि हरणाला खरं वाटतं म्हणून मृगजळ त्याला नाव दिलेलं आहे. तर त्या हरणाला ते मृगजळ खरं वाटतं का खरं असतं? बोलावर पटकन. वाटतं, ते खरं नाही. बरं ते जरी खरं नसलं तरी त्याला वाटतं, त्याच्यामुळं तर ते पळतं. बरं इतकं पळतं की मरेपर्यंत पळतं पहा असं आहे. म्हणजे त्याला ते खरं वाटतं म्हणून ते पळतं, पण त्याला हे माहिती नाही की आपण ज्याच्या मागं पळू लागलो ते खोटं आहे. आणि हा दृष्टांत हरणासाठी नाही तर माणसासाठी दिलेला आहे. हरण मृगजळाला खरं मानून पळतं, माणूस संसाराला खरं मानून त्याच्या मागं पळतो. आणि इतका पळतो का मरेपर्यंत पळतो, आणि त्याच्यातच तो मरतो. पण हे खोटं हे त्याला मरेपर्यंत समजत नाही, आणि याच्यासाठी हा दृष्टांत आहे. आणि म्हणून 2-3 मुद्दे तुम्हाला सांगून जातो. हे पहा, खऱ्याला जर खोटं मानलं तर माणसाचा तोटा आहे. ऐकू राहिलं तुम्ही? आवाज मोकळा सोडा भाऊ. खऱ्याला जर खोटं मानलं तर माणसाचा तोटा आहे. बरं खोट्याला जर खरं मानलं तरी माणसाचा तोटा आहे. समजा एखाद्या बाईच्या अंगावर असलेले जे दागिने ते सोन्याचे नाही, ते नकली आहे. आणि नकली दागिन्याला जर खरे दागिने मानून जर एखाद्या चोरानं तिचा पाठीलाग केला, त्यानं ते लुटले दागिने, तिला मारलं, हो भरपूर मार दिला, आणि ते दागिने घेऊन तो ज्यावेळेला निघाला, मग त्याच्या लक्षात आलं की बाबा आपण खरं म्हणून घेतले पण हे खोटे. त्याचा तोटा झाला, फायदा झाला. त्या बाईचा काही तेवढा तोटा झाला नाही, पण दणके खाल्ले हा झालाच ना. म्हणजे थोडक्यात खऱ्याला खोटं मानणं तोटा आहे, आणि खोट्याला खरं मानणं सुद्धा तोटा आहे. विठाला तुम्हाला मी पौराणिक उदाहरण सांगतो. ज्या वेळेला प्रभू रामचंद्र वनात होते आणि वनवासात असताना 13 वर्ष 6 महिने झाले बघा. आणि 13 वर्ष 6 महिन्यात पंचवटी क्षेत्रामध्ये रावण आला, आणि रावणाने सीता मातेला चोरून नेलं बरं का. आणि नंतर मग प्रभू रामचंद्र हे सीते हे सीते हे सीते म्हणून शोकसागरात डुबले. ते झाडाला कवटाळायचे, चिमण्याला पक्षाला दगडाला विचारायचे माझी सीता तुम्ही पाहिली का. आणि अशा प्रभू रामचंद्राला त्या वनामधून विरहामध्ये डुबलेल्या रामाला बघून आकाश मार्गाने सती आणि भगवान शंकर चालले होते. त्यांनी बघितलं आणि भगवान शंकरजी म्हटले जय जय सच्चिदानंद भगवान. सती मातेने विचारलं कोण सच्चिदानंद भगवान. भगवान शंकरजीने सांगितलं हो हे जे रडताना आपल्याला दिसतात वनांतरी रडे ऐसे पुराणी पवाडे, हे आपल्याला जे रडताना दिसतात तर हे दशरथ नंदन राम नसून सच्चिदानंद राम आहे, म्हणजे साक्षात भगवान आहे. सती माता म्हणले तुम्ही येडे झाले का काय, जो बायकोसाठी रडतो आणि तो देव कसा असू शकेल. बायकोसाठी रडणाऱ्याला तुम्ही देव म्हणता का. म्हणजे तवापासून नवऱ्याला येड्यात काढायची प्रथा आहे महाराज सतीपासून. भगवान शंकर म्हणले तुला खोटं वाटतं ना तर तू परीक्षा घे. आणि सती माता परीक्षा घेण्यासाठी तयार झाल्या आणि सीतेचं रूप धारण करून रामाच्या पुढे उभा राहिल्या. हे सीते हे सीते असं म्हणलं की सतीनं सीतेचं रूप धरलेलं. त्या सतीनं रामाच्या पुढे उभं राहायचं आणि पती मी तर तुमच्या समोर उभे आहेत स्वामी. आणि कोणासाठी आवाज देता. प्रभू रामचंद्रानं पुन्हा तोंड फिरायचं महाराज का पुन्हा सती मातेनं सीतेचं रूप धरलेलं पुन्हा पुढे उभं राहायचं. असं 2 वेळा टाळलं, पण 3ऱ्या वेळेला साष्टांग नमस्कार घातला आणि हात जोडले म्हणले तुकाई. मला वाटतं इकडं कुठं शिंगवे तुकाई म्हणून आहे, तिथं तुकाई मातेचं मंदिर आहे. आई तुम्ही कशासाठी इथं आल्या. आणि मग लक्षात आलं की हे खरे राम आहे.
म्हणजे खऱ्या रामावर, खऱ्या देवावर, हे खरे देव नसून खोटे देव आहे. हो, हे मनुष्य आहे. म्हणजे खऱ्यावर हो खोट्याचा भात झाल्यामुळं सतीचा एवढा तोटा झाला महाराज की भगवान शंकरानं सतीचा त्याग केला. आणि जे मांडीवरचं आसन होतं, मांडीवरची जागा होती, सांगितलं आता तुला माझ्या मांडीवर जागा नाही. जर राम तुला आई म्हणले तर राम माझा आराध्य आहे, आणि आराध्याची तू माता म्हणजे माझी सुद्धा तू माताच आहे. विठ्ठल. अर्थ काय? खऱ्याला जर तुम्ही खोटं मानलं तर आपला तोटा आहे. ओरिजिनल साधूला जर तुम्ही ढोंगी मानलं तर आपला तोटा आहे. पण ढोंगी माणसाला जर तुम्ही खरं मानलं तरी बी आपला तोटाच आहे. विठ्ठल. तुम्ही ऐकू राहिले का? हा, म्हणजे खोट्याला खरं मानणं बी तोटाच आणि खऱ्याला खोटं मानणं बी तोटाच. खोट्याला खरं मानलं याच्यासाठी काय उदाहरण आहे? तिथंच रामायणातच राम प्रभू खरे असताना खोटं मानलं सतीनं, आणि रावण खोटा असताना खरा साधू मानला सीतेनं. तुम्ही ध्यानावर आहे का? रावण साधू होता का हो तात्या? महाराज, रावण हा ढोंगी होता, पण रावण म्हणला भिक्षाम देई, असं वाटलं बाई खराच साधू आहे. बहुरूपी धरी संन्यासाचा वेश, बहुरूपी धरी संन्यासाचा वेश, बहुरूपी धरी संन्यासाचा वेश, बहुरूपी धरी संन्यासाचा वेश, पाहुणी तयास धन संन्यासाचा वेश, पाहोनी तयास धन देती, हरिमुखे गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. सांगण्याचा इत्यर्थ हे की खोट्याला खरं मानण्यानं तोटा होतो, पण खोट्याला खरं तरी का मानलं जातं? खऱ्याचं लक्षण माहीत नसल्यामुळं खोट्याला खरं मानलं जातं. खरं म्हणजे काय ते आपल्याला अजून माहिती नाही, आणि त्याच्यामुळं आपण खोट्याला खरं मानतो, आणि त्याच्यामुळं काय तोटा होतो अभंगाच्या पहिल्या चरणात.
मृगजळ दिसे साचपणा ऐसे खोटियाचे पिसे उरफोडी तुकाराम महाराज सांगतात का त्या हरणाला दुपारच्या भरी ते भासणारं पाणी ज्ञानोबरायनं ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं तेज आणि उखिरा भेटी झालिया एकवीरा मृगजळाची पुरा रूप करणे. मृगजळ कधी तयार होतं? अतिशय उन्हात आणि उखर भूमीमध्ये अशी पठाराची बरडाची भूमी असली का त्या ठिकाणी ते मृगजळ भासतं. आपला निश्चय आहे ते खोटं आहे पण मृगजळा त्या हरणाला भासतं आणि खोटं खरं भासल्यामुळं ते इतकं पळतं महाराज की खोटियाचे पिसे उरफोडी त्याला मारावं लागतं. पण आणखी दोन प्रक्रिया याच्यामध्ये लक्ष द्या. हे बघा खऱ्याला खरं मानून जर खऱ्याच्या नादाला आपण लागलो तर आपला फायदा आहे. ऐकू राहिले तुम्ही? बाटल्याकडे नका भाऊ. जे खरं आहे आणि त्याला खरं मानायचं आणि त्या खऱ्याच्या साधनेत आपण जर उतरलो तर आपला फायदा आहे त्याच्यामध्ये. आणि खोटं मानून खोट्याच्या नादाला लागण्यात बी फायदा आहे. तुम्ही म्हणशाल असं कसं? तर ते तसंच. तुकाराम महाराजांनी जो संसार केला तो खोटं ना मानून केला. संसार हा खोटा आहे असा मानून संसार तुकाराम महाराजांनी केला आणि आपणही तो संसार करतो पण तो खरा मानून करतो. म्हणजे आपण खोट्या संसाराच्या खरं मानून नादाला लागलो आणि तुकाराम महाराज खोट्या संसाराच्या खोटं नादाला लागले. तर तो खोटा जर केला तर तुम्हाला धोका देणार नाही, त्रास होणार नाही. पण कसा करायचा महाराज सांगतात. देह आधी काय खरा देह संबंधी पसारा भुजगावणी चोरा रक्षणसे भासतसे विठाला सत्यवादी कारी संसार सख सत्यवादी कारी संसार सत्यवादी करी संसार सकळ आलिप्त कमळ जळी जैसे तुकोबाराय सांगतात. महापुरुषांनी जो संसार केला तो संसार मिथ्या मानून केला. फलकट तो संसार येथे सार भगवंत. आणि परमार्थ जो केला तो खरा मानून केला. कारण परमार्थ खरा आहे खरा म्हणून केला आणि संसार खोटा आहे पण खोटा केला. तुम्हाला सांगतो खरा परमार्थ थोडा खोटा बी केला तर फायदा आहे. म्हणजे नाटक म्हणून जरी तुम्ही इथे येऊन बसले ना तरी तुमचा फायदा आहे. तुम्ही ध्यानावर रोवून ऐकलं तर कळंगाडे. खोटा संसार खरा मानून केला तर तोटा आहे पण खोटा संसार खोटा केला तर फायदा आहे. खरा परमार्थ खोटा जरी केला तरी फायदाच. तुम्ही साधूचं नाटक म्हणून साधू झाले पण मरता का होत नाही तुम्हाला वैराग्य होईल. तुम्ही नाटक म्हणून जरी कीर्तन ऐकायला आले तरी 4 शब्द का होत नाही तुमच्या कानावर बरे पडतील आणि तुम्ही आमच्या नादानं होत नाही टाळी वाजिता. लोक काय म्हणतील वा म्हणून का होत नाही. म्हणजे इथं नाटक म्हणून परमार्थ केला तरी फायद्याच आहे आणि संसार इमानदारीनं केला तरी टोले खायचाच आहे. महाराजाचे शब्द पहा काय.
सायासा करीसी प्रपंच दिननीसी सायासा करीसी प्रपंच दिननीसी सायासा करीसी प्रपंच दिननीसी सायासा करीसी प्रपंच दिननीसी हरिसी न भजसी कोण्या कोणे हरिसी न भजसी कोण्या कोणे हरिसी न भजसी कोण्या कोणे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिसेन भजसी कोण्या कोणे हरिसेन भजसी कोण्या कोणे हरिसेन भजसी कोण्या कोणे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे सायास करिसी प्रपंच दिननिसी हरिसी न भजसी कवन्या गुणे. महाराज सांगतात बाबा आपण प्रपंचामध्ये जितके सायास करतो तितके इकडं करतो का हो? खरं सांगा. रात्रीचा दिवस दिवसाची रात्र हाडाचं काणी हाडाचं काळे रक्ताचं पाणी म्हणजे इतके सायास संसारात आहे. एवढं भजन केलं का कोणा उपाशी राहून? उलट भजनाला आल्यावर इतकी भजनाची व्यवस्था राहती तुम्ही फिरून पहा. म्हणजे भजनाच्या आधी एकदा भजन झाल्यावर एकदा इतकी भोजनाची व्यवस्था आहे. परमार्थामध्ये उपवासी राहण्याची वेळ येतच नाही. पण तितक्या निश्चयाने तितक्या इमानदारीने आणि तितक्या एकनिष्ठतेने ते केलं पाहिजे. महाराज सांगतात आपलं भजन कसं असलं पाहिजे, आपली निष्ठा कशी असली पाहिजे, त्यावर स्वतः भगवान परमात्मा सांगतात की तुमचा त्या परमात्म्याच्या चरणावर असली ती निष्ठा अनन्या चिंतयन्तो मा ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. नारद भक्तिसूत्रामध्ये त्या अनन्यतेच्यासाठी नारद महर्षीने सूत्र सांगितलं, अन्याश्रयानां त्यागो इति अनन्यता. म्हणजे दुसऱ्याचा आश्रय मनानं सुद्धा करायचा नाही, याला म्हणायचं अनन्य. विठ्ठल म्हणून तुकोबराने हा जो दृष्टांत दिला हा हरणासाठी मुळीच दिला नाही. आणि हरण जे फसलं महाराज तर हरण प्राणी आहे, हरण पशु आहे. हे पशु पक्षी फसले तर चालन, पण माणसानं फसणं काही बरोबर नाही ना. आणि तुम्हाला सांगतो जिथं जिथं हरण आलं तिथं तिथं माणसं फसलेलीच आहे. हो, आपण बी संसारात जे फसवतो ना तर ते हरणाच्या नादानच फसवतो. तुम्ही पहा, फक्त तिकडं 4 पायाचं आणि इकडं 2 पायाचं. तुम्हाला मी उदाहरण सांगतो. पुराणात दशरथ राजाने बाण सोडला आणि हरण पाणी प्यायला आला म्हणून सोडला आणि लागला श्रावण बाळाला. महाराज दशरथ राजा हरणाच्या नादानं फसले. पण मग तिथं द्विधा अवस्था झाली. श्रावणाच्या आईबापानं आशीर्वाद दिला म्हणजे श्राप दिला, पण श्रापाचं रूपांतर थोडंसं आशीर्वादासारखं झालं की तू सुद्धा पुत्रयोगानं मरशील म्हणजे मला पोरं होतील बा. म्हणजे ते आधीच इतकं तडपत होतं पोरं नव्हते म्हणून. बरं झालं मग त्यावेळेस शाप लागत बी होता महाराज. आता आमच्यासारख्या महाराज लोकांचा शाप काय आशीर्वाद बी लागत नाही, तुम्ही घेऊच नका. तर ते तसे होते. पहिलं हरण, त्याच रामायणातलं दुसरं हरण कोणतं? मारीच मामा हरण म्हणून आले आणि सीता माता म्हणली, प्रभू मला एवढं सोन्यासारखं दिसणारं हरण देता का? दुसरं हरण. पण त्या हरणाच्या नादानं सीताला इतकं रडावं लागलं महाराज का सीता 6 महिने अशोकवनात रावणाच्या नगरीत राहिली पहा. आणि ती सीता रडू लागली. म्हणजे जेव्हापासून हरण पाहिलं तर एकदा सीता हसली, जे रडायला लागली
तर पुन्हा सीता हसलीच नाही. तसं आपण एकदा मंडपात आलो आणि एकदा हरणाच्या हातात हात घेतला, एकदा हसला आणि जो रडायला लागला महाराज, तर याला जवळ अग्नी डाव देत नाही तोवर ह्यो हसलाच नाही. विठ्ठल म्हणजे दुसरा हरण आहे. आणि तुकाराम महाराजांनी गाथ्यात वर्णन केलं. वासुगीच्या वनी सीता शोक करी, का हो अंतरले रघुनाथ दुरी, येवो निगुफे माझी दुष्टी केली चोरी, का हो मजानिले अवघड लंकापुरी, सांगो त्रिजटे सखये ऐसी मा. तिथं त्रिजटा राक्षसीन होती. मला देवाची भेट होईल का नाही. सीता स्वतःला दोष देऊ लागली. काय दुष्टाचरण होते म्या केले, तीर्थव्रत होते कोणाचे भंगिले, गायी वत्सा पत्नी पुरुषा बिघडले, नकळे ओ माय चरणांतरले. असं हे दुसरं हरण. अजून बरेच हरण आहेत. अहो तिसरं हरण, जड भरत राजा हरणी गर्भ गेला, भरत राजा हरणी गर्भा गेला. त्या राजाला काही कमी नव्हतं महाराज. भरत म्हणून भारत देश आहे. अनुकूल स्त्रिया पवित्र, अनुकूल मंत्री स्वतंत्र. मदालसेनं वर्णन केलं पा. 18 भार वनस्पती फले फोळे ओळते, 22 पोखरनी नदी गंगा वाहते, ज्या घरी कुलश्री त्या राजराणी व संपत्ती, हे सुख सांडोनिया कासया योग सेविती, पर्ये दे मदान सासो दोरे बाळा, पर्ये दे मदानो दोरे बाळा. आणि जंगलात राज्य सोडून गेले. आणि जंगलात गेल्यानंतर तिथं साधना करायची. सगळ्या बायका, सोन्याचा महल सगळं सोडून कंदमुळं फळं खायचे, भगवंताची ध्यान धारणा करायची. आणि साधू म्हणजे दयाळू वृत्तीचे असते ना. एका हरणाच्या पाठीमागं सिंह लागला आणि हरणानं मोठी छलांग मारली. पहा, आपला गर्भ पाण्यामध्ये पडला आणि ते भरताने पाहिलं आणि त्या पिलाचा इतका सांभाळ केला. त्या हरणाच्या तो नादाला लागला. म्हणजे त्यांना घरच्या सगळ्या हरणं सोडल्या आणि जंगलात त्या हरणाच्या नादी लागला. असंच आहे ना. काही लोक प्रपंचाला तिळंजी देते, नवीन प्रपंच उभा करते. म्हणजे याचा अर्थ हे हरणाच्या नादी लागणंच आहे. म्हणजे ही तिसरी हरण. आणि चौथं हरण आहे महाराज पांडवाच्या कुळामध्ये पांडुराजा. त्या पांडुराजानं ज्या वेळेला तो वनविहारासाठी गेलेला होता, क्षत्रिय कुळातला राजा, धनुष्याला बाण लावला आणि मृगया करणार. म्हणजे आपल्या बाणाचं ती परीक्षा होती, सतत अभ्यास होता तो. कारण क्षत्रियाच्या बाणामध्ये त्याच्या शस्त्रामध्ये ताकद पाहिजे तर प्रजा सुखात नांदल. आणि सतत त्यानं ते काम परीक्षा करायची. आणि म्हणून मृगयासाठी गेला आणि बाण सोडला. पण घडला असं, नर असलेला हरण मादी असलेल्या हरणाशी त्यांचा संसार चालू होता महाराज. आणि त्या नर हरणाला बाण लागल्याबरोबर हरण म्हणून बाण मारला, पण पडताना हरण खाली पडलं नाही. एक साधू, दाढी, जटा, भगवा वस्त्र अंगावर आणि माणसाच्या किंचाळण्याचा आवाज आला. अरे हे असं कसं झालं? म्हणजे हरण म्हणून मारलं, पण पडताना साधू जमिनीवर पडला
आणि साधूनं श्राप दिला, राजा तू राजा आहेस आणि राजा असून जर तुला धर्म कळत नसेल तर तू राजा होण्याच्या लायकीचा नाही. म्हणजे राजाला धर्म कळायला पाहिजे. हो, आणि धर्म असा आहे, माणसाचा संसार असो का पशु पक्ष्याचा संसार असो, तो संसार मोडण्याची ताकद कोणातच नाही महाराज. आणि आमचा संसार चालू असताना तुम्हाला मारलंस आणि तू कशाचा राजा आहे? जरी हरण म्हणून मारलं पण तुम्हाला माझ्या पत्नीशी संयोग करताना मारायचं नसतं. राजानं विचारलं, महाराज पण तुम्ही तर साधू दिसता. हो म्हणले, साधूच आहे. आणि मग हे असं काय? मग तेव्हा त्यानं सगळा कथाभाग सांगितला. मग आता मी तुम्हाला हे सांगू का पुढचं सांगू? काय बस झालं, पुढचं नाही सांगायचं, टाइम झाला आहे ना. हा, विठाला विठाला नाही, टाइम झाला का? हा, इथपर्यंतच राहू द्या म्हणल्यावर. तर महाराज ते जे हरण झालेला होता तो साधू, त्याचं कारण असं होतं की आयुष्यभर संन्यासी राहिला, पण शेवटी असं वाटलं की बा संसाराचं सुख काय असतं. बरं, आता या पणात जर आपण लग्न केलं तर लोक नाव ठेवतील ना. म्हणले जमानाभर मठावर राहिला आणि आता बायको केली. मग त्याच्यापेक्षा चोरी छिपे म्हणजे त्यावेळेला परकाया प्रवेश करता येत होता आणि हरणाच्या शरीरात प्रवेश करून त्या साधूनं, म्हणजे जो संसार माणसाचा आहे, जो संसार डुकराचा आहे, तो संसार इंद्राचा आहे, फरक त्याच्यात काहीच नाही. आणि परत शरीरात प्रवेश करून केलं काय, आणि त्याचा परिणाम या राजाला हरण. तर ते पुढं विषय असा आहे की तू जर समजा प्रपंचाच्या दृष्टीने तुझ्या पत्नीला हात लावशील तर तुला सुद्धा मरण येईल असा श्राप दिला. म्हणजे हे एवढे सगळे हरणाचे उदाहरण आहे. जेव्हा 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 आपण हरणाच्या संपर्कात गेलो तर ते हरण आपल्याला भुलवतं. म्हणून जे दुसऱ्याला भुलवतं ते किती भुललेलं आहे हे तुकाराम महाराजांना सांगितलं. मृगजळ दिसे साचपणा ऐसे, खोटियाचे पिसे उरफोडी. पण तुम्ही सुद्धा हरणासारखेच झाले. अभंगाचं दुसरं जाणून काय करा करा आपुलाले घात, विचारा रे हित लवलाही. तुकोबराय सांगतात आपण आपला घात करू नका. माणूस माणसाचा शत्रूही आहे आणि माणूसच माणसाचा मित्रही आहे. आपण आपला घात करणं म्हणजे काय करणं याच्याकरता ज्ञानेश्वरीमध्ये काही ओव्या ज्ञानोबाने दिलेला आहे. हा विचारोनी अहंकार सांडिजे, मग आसतीची वस्तू होईजे, तैसी आपुली स्वस्ती सहजे आपण केली. येरवी कोश कीटकाचे परी, आपण पेया आपण वैरी. आत्मबुद्धी शरीरी चारू स्थळी, कवण एकू भ्रमलापणे. मी तो नव्हेगा चोरला म्हणे, हा तो नाथिला छंदू अंतकरणे घेऊन ठाके.
ज्ञानोबराय सांगतात, माणूस शरीराचा, संपत्तीचा, सौंदर्याचा, विद्वत्तेचा, गुणाचा आणि प्रपंचाचा जो अभिमान बाळगतो, हा सगळा अहंकार माणसाच्या स्वतःच्या घाताला कारण आहे. अहंकार कोणताही असू द्या महाराज, चांगला म्हणण्याचा आहे. तुका म्हणे नरकी घाली अभिमान, जरी होय ज्ञान गर्वताठा. शरीराचा अभिमान घातक, आणि मला वाटतं सांसारिक माणसाला अभिमान आहेच. चकार लावायचा त्याला, जो म्हणतो अभिमान नाही त्याला बी आहेच. 4 बारे आरशात पाहणं हे अभिमानाचंच लक्षण. म्हणजे देह मी खरं वाटणं, आणि देह खरं वाटणं हे परमार्थाच्या दृष्टिकोनातून घातक आहे. हे पहा, हे शरीर जाणारे ठीक आहे, आपल्याला माहिती आहे. ज्ञानोबरायनं सांगितल्याच्यात 6 विकार आहे. अस्ति, जायते, वर्धते, विपर्णमते, अपक्षीयते, विनश्यती. आईच्या पोटामध्ये गर्भाचा गोळा तयार झाला, अस्ति. जन्माला आला, जायते, लहानसा थोडा मोठा झाला. वर्धते, तरुण झाला, होटावर मिशी आली महाराज. विपर्णमते, वृद्ध झाला. अपक्षीयते, आणि मेला डंग डंग. विनश्यती, म्हणजे ह्या ज्या 6 गोष्टी ह्या कोणाला नाही. म्हणले मुख्यमंत्री म्हातारा होत नाही, असं होत नाही. म्हणजे शरीराला येऊन सृष्टीच्या नियमाला अपवाद कोणीच नाही. विठाल देवासी माऊली भांडले, तुझी घोंगडी कानोबा, तुझी घोंगडी चांगली. कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली. कानोबा 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 तुझी घोंगडी चांगली. कानोबा तुझी घोंगडी चांगली. कानोबा तुझी घोंगडी चांगली. कानोबा 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 तुझी घोंगडी चांगली, तुझी घोंगडी चांगली. कानोबा तुझी घोंगडी चांगली. स्वगत सच्चिदानंद मिळोनी, स्वगत सच्चिदानंद मिळोनी, शुद्ध सत्वगुणे विनले रे. शुद्ध सत्वगुणे विनले रे. षड्गुण गोंडे रत्न जडित तुझ. 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 श्याम सुंदरा शोभते रे तुझी घोंगडी चांगली. कानोबा तुझी घोंगडी, कानोबा तुझी घोंगडी चांगली. कानोबा 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 ओ कानोबा 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 तुझी घोंगडी चांगली. तुझी घोंगडी चांगली. कानोबा तुझी घोंगडी चांगली. कान्होबा तुझी घोंगडी चांगली. घोंगडी म्हणजे शरीर. देवाला ज्ञानोबराय म्हणतात, देवा तुझं शरीर दिव्य आहे. देवाच्या शरीरामध्ये बदल होत नाही. देव म्हातारा झाला तुम्ही पाहिला कधी? देव मेला असं कधी ऐकलं? देव मरत नाही, देव म्हातारा होत नाही. माणसं मरत नाही का? दम नाही. आमच्या गावात एकानं ती मौत वाजाची गाडी घेतली.
ते म्हणतो महाराज 7-7 मौती वाजवतो मी. अरे पण लोक मरत तो हा फायदा आहे म्हणजे वाईट धंदा आहे. अरे लोक जगले पाहिजे असा धंदा पाहिजे म्हणजे लोकांना मारावं आपला धंदा हो धंदा चांगला आहे. आमच्या परिसरात काही माणसं गेले का 10व्या-13व्याचे कीर्तन माझेच राहते. मग मला एका गायनाचार्यानं फोन केला म्हणे महाराज तुम्ही काही औंदा मला बलिलच नाही. म्हणलं माणसंच मारा ना तर तुला म्हणजे विषय सरळ आहे. समाज जाण्यानं आपला फायदा नको महाराज लोक जगले पाहिजे. संत महात्म्यांनी समाज चांगला निरोगी व्हावा याच्यासाठी जीवन जगले आहे का नाही. आणि म्हणून देवा तू मरत कसा नाही. कोणत्या गिरणीचं पीठ खातोस बाबा तू त्याच्यामुळं तू इतका काळ जगला. तुकाराम महाराज तर भांडले जसे माऊली भांडले तसेच. माझी मेली बहुवारी माझी मेली बहुवारी माझी मेरी बहुवारे माझी मेरी बहुवारे तुका जैसा तैसा हारी तुका जैसा तैसा हारी तुका जैसा तैसा हारी विठो कैसा वाचला विठो कैसा वाचला तुका जैसा तैसा रे तुका जैसा तैसा रे तुका जैसा तैसा रे विठो कैसा वाचला रे विठो कैसा वाचला विठो कैसा वाचलासी आता सांग मज पासी. माझा बाप मेला आजा पंजा तुझ देखताच माझा बाप मेला आजा पंजा. देवा तुझ्या डोळ्यात देखता देखता विश्वांबर बाबांना तुला देऊत आणलं तेही गेले. अगदी माझे वडील गेले ना आता मी जायचा टाइम आला तरी तू तसाच आहे. म्हणजे देव मरत नाही आणि माणसं वाचत नाही. म्हणून लक्षात ठेवा या मरक्या शरीराचा अहंकार धरू नका. अरे भल्या माणसावर आपले केस आपले ऐकत नाही. केस याच्यापेक्षा खालचं काय सांगू तुम्हाला. कोणत्या माणसाला केस पांढरे व्हावं वाटते सांगा बरं. कोणाला टक्कल पडा वाटतं कोणाला रोग व्हावा वाटतो. बरं शरीर तुमचं आहे ना म्हणजे तुमचे केस तुमचे ऐकाना सुना का ऐकायच्या. लोक ऐकत नाही म्हणून नाराज होऊ नका. आपण आपलं ऐका आपण आपलं हित करा. आपण आपला खरा स्वार्थ साधा की जो मरणानंतर कामाला येणार आहे. हे पहा किसनराव पाटील आपल्यातून गेले. पैसा अडका सोनं नाणं प्रॉपर्टी वैभव सगळं आपल्याला देऊन गेले. नेलं काही पण मी तुम्हाला सांगतो त्यानं नेलं ते त्याचं पुण्य नेलं दा लक्षात ठेवा. आणि त्याचं पुण्य जे त्यानं नेलं ते यायच्या काही उपयोगाचं नाही पण त्याच्या उपयोगाचं आहे. मग जे खरं आपण नेऊ शकतो असं कमवा ना. या बाकीच्याच आपण नादाला लागलो मग नाही का हरणासारखीच आपली गत झाली. कसे मान आली ते पहा ना. पण तरी असं वाटतं यांना लांबून आता स्वयंपाक तयार होईल. गरमू राहिलं भलं आम्हाला नाईला जाणं बस नाही कारण हे आमच्या कार्यक्रमात येत होते. आमचा रोजचा धंदा आहे हा. पण लक्षात ठेवा हे जे वैराग्य आहे ना हे स्मशान वैराग्य हे तेवढ्या पुरतं होतं पण टिकत नाही. कबीर महाराजांना भेटायला काही लोक गेले. कबीर पत्नीला विचारलं कसे आहेत कबीर महाराज. ते म्हणले त्यांच्या डोक्याच्या टोपाला मोराचा पीस आहे. स्मशानभूमीमध्ये अंत्ययात्रे करता गेलेले म्हणजे सगळे वारकरी लोक तिथं आले. पण स्मशानभूमीत जेवढे बी माणसं होते दादा हो सगळ्याच्याच डोक्याला मोराचे पिस दिसायला लागले. मग तुम्ही म्हणशान ते लावून आले का काय. नाही
हा साधूचा चमत्कार आहे. आणि ज्या वेळेला ते परत सगळे अंत्ययात्रा संपली आणि एसीच्या आतमध्ये आले का सगळ्याचे डोक्यावरचे पिस कट झाले आणि फक्त एका जणाच्या डोक्याला मोराचा पीस होता, ते म्हणजे कबीर महाराज. मग हे म्हणले बो हे असं कसं झालं? तर कबीरजी म्हणले माझं मन आणि माझं मस्तक जितकं स्वच्छ आहे, जितकं निर्मळ माझं मन आहे, तितकं या सगळ्या बदमाश लोकांचं मन त्या माणसाला जाळीत होते तर होईल होत. म्हणजे दुसऱ्याला जाळताना आपलं मन निर्मळ होतं महाराज. आणि तिथं मूर्ख माणूस, दुर्जन माणूस, त्याच्या बी तोंडात सहज येतं का देव म्हणजे पाण्याचा बुडबुड आहे, हे सगळं खोटं आहे, पाटील गेले आपल्याला बी जायचंय, म्हणजे असं होतं त्याचं. पण तिथ लोकच होतं एसीच्या आत आला का बुट दुसऱ्याची चोरून नेतो. राहतं काय टिकत नाही. 3 वैराग्य आहे, त्याला स्मशान वैराग्य नाव आहे. स्मशानांते भोजनांते मैथुनांते चयामती विठ्ठल. सांगण्याचा अर्थ हे काय की हे शरीर आहे ना, मरण्यासाठी प्रयत्न करावा लागत नाही असं कोणीच माणूस म्हणत नाही. महाराज आम्ही लय कष्ट केले म्हणून म्हातारा झालो, आम्ही लय कलेक्टर ऑफिसला चक्रा मारल्या त्याच्यामुळे आम्ही म्हातारे झालो. तुम्ही कलेक्टर ऑफिसला चक्रा मारा नाही तर देशीच्या ऑफिसला मारा, म्हातारे होणारच, त्याच्यात काही शंका नाही. त्याच्याकरता कष्ट नाहीच, ते होणारच आहे आणि आपण मरणारच आहे. मरण्यासाठी कष्टच करावं लागत नाही. आणि एखादा जर दोरी घेऊन फाशी घेत असेल तर मग तो माणूस नाही. तुकाराम महाराज म्हणतात न लगे द्यावा जीव सहजची जाणार आहे, तो हा विचार करा काही. जीव द्यावा लागत नाही, तो जाणारच आहे. विठ्ठल याच्या पुढचं ऐका. जो माणूस मनुष्य शरीराला आला, आई वडिलांची सेवा नाही केली, मायबाप एवढं मोठं हे कार्यक्रम ठेवला ना तुम्ही, चांगली गोष्ट आहे. पण मला असं वाटतं याच्यापेक्षा खरा मोठा कार्यक्रम ते असताना त्याची सेवा करणं मोठा कार्यक्रम आहे. 4 पात्र नाही जेव घातले चालते हो, पण आई वडिलाचा अपमान होऊ नये असं पोरानं वागलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आई वडिलाला आपल्याबद्दल अभिमान वाटला पाहिजे असं पोरानं वागलं पाहिजे. आणि आई वडिलांना आपल्याला आशीर्वाद द्यायला पाहिजे असं मुलाबाळानं वागलं पाहिजे. तुम्हाला सांगतो, माय बापानं आशीर्वाद दिला तर त्या आशीर्वादापुढं देवाचा बी आशीर्वाद कमी. आणि तुम्ही देवाचा आशीर्वाद घेतला आणि मायबाप असे तुळतुळ तुमच्यासाठी करीत असेल तर मला असं वाटतं त्या देवाच्या आशीर्वादानं बी तुमचं कल्याण होणार नाही, तुमचं वाटोळच होणार आहे. तुकाराम महाराजला मानता तुम्ही, पा तुकोबरा काय म्हणते, आहा कटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला. ते आपले वाडवडील असे जिभा दाताखाली धरून असे दातवट खाऊन म्हणते याचं वाटुळं हो. आणि मग बामण म्हणतो तुम्हाला नारायण नागबळी करावं लागेल. मी सांगू तुम्हाला, तुम्ही आई वडिलाची सेवा केली नाही आणि नागबळी नाही, तुला जरी कापिलं तिथं तरी तो हो कल्याण होणार. काय म्हणजे आधी नीट नाही आणि नंतर सारं चाललं, हे काही कामाचं नाही. पहिलं प्राधान्य सेवेला आहे आणि त्या सेवेपुढं जगन्नियंता परमेश्वर उभा राहतो. पा विटेवर उभा आहे. एकच चरण सांगतो नामदेव महाराजाचं आहे. देव पुंडलिक रायाला भेटायला आले त्यावेळेला असे उभे होते आणि पुंडलिक रायाकडे पाहून म्हणले, पुंडलिका अरे मी देव आहेस, मला बोल ना काही. त्यावेळेला पुंडलिक रायानं सांगितलं बोलायचं नाही, तोंडावर बोट ठुलं, चुप राय. कोणाला? देवाला. ते काय पाणी सोडणार आहे का? तरी ते चुप उभा राहायला पा गेला नाही. शब्द ऐका, माझी या पितराची होईल निद्रा भंग, न घडे हा प्रसंग बोलायाचा, क्षण एक मौन धरून या रहा,
कृपा दृष्टी पहा आम्हावरी. असंच उभं राहा. आजपर्यंत उभा आहे. विठाला बरोबर 12 वाजता सोडणारे म्हणजे अजून 15 मिनिटं तुमचे घेणार आहे. तुकाराम महाराज यांनी सांगितलं की जाणून आपला घात करू नका. मनुष्य शरीर जंक्शन स्टेशन आहे. जाऊ म्हणले स्वर्गाला जाल, जाऊ म्हणले नरकाला जाल, जाऊ म्हणले पुन्हा मृत्यू लोकात याल. इथं कराल ते होण्यासारखं आहे, पण काही करण्यापेक्षा भक्तीच करा. आयुष्याच्या साधने सच्चिदानंदपदी. पण ही भक्ती न करता जर जगले तर जगले नाही. ऐकू राहिले. फाशी घेणारा माणूस जसा आत्महत्यारा आहे तसा भक्ती न करणारा माणूस आत्महत्यारा आहे. आत्महत्यारा नर नाथ महाराजांना भागवतात सांगितले. म्हणजे तुम्ही जगले 100 वर्ष जगले पण कोंबडेच खाल्ले तर त्यांना फाशी घेतल्याचं पाप भेटत त्याला. मग काही काही लोक मरायचे आधी. आता मी गावात तिथं राहायला आहे ना, 2-4 गाव आहे आमच्या मठाच्या ताब्यात. मरायला आले का ते घरातले म्हणते बाबा या ना गुरु करील माळ घाला. पण त्याला घराडका लागला ना, म्हणजे त्याचं नरड वाजत तवा माळी घाली ते. काही उपयोग आहे का? म्हणजे आधी त्यांना ससे हाणले सारं आणि खाली पायड्यावर माळ घालते तर ती माळ घालून काही उपयोग नाही. महाराज विठाला विठाला. आम्हाला काही इलाज नसतो, त्या गावात राहायचं असतं. हे लाईव्ह चालू आहे वाटतं. ते गणोरीचे लोक पाहतील बाबा. जाऊ द्या. तर हे उपयोगाचं नाही. हा त्याला बी कळालं पाहिजे राव. म्हणून परमार्थ हा विशिष्ट वयात केला पाहिजे. नाव माऊली सांगतात हा अभिमान सोडा, हा विचारोनी अहंकार सांडीजे. जर अहंकार सोडला नाही तर तुम्ही तुमचे शत्रू. तुका म्हणे आत्महत्या रे घातकी, थोर होते चुकी नारायणी. मग हे कसं आहे? दुसरी ओवी सांगितली. यरवी कोश कीटकाचे परी. कोसलेच फेटाय पहा. ते कोस किडा त्या बोरीच्या झाडाला पहिल्यानं राहायचे ते. आणि आता हल्ली काही लोक त्याचं पीक पण घेऊ लागले. तुत्ती म्हणते बा त्याला त्या झाडाला. पत्र्याचं शेड, त्याच्यामध्ये ते किडे असते. काय देवानं त्या किड्याला ताकद दिली महाराज. ते बरोबर ते किडा ते पानाचं सगळं रस खाऊन 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 घेतो आणि पुन्हा त्याच्या शरीरातून ते तयार करतो बरं का. म्हणजे त्याचं शरीर ती कंपनी, कोसल्याची कंपनी तिचं शरीर आहे. आणि त्याच्यातून ते बाहेर निघत ते धागा धागा काढतं. इतकं सुंदर घर करतं म्हणजे आपल्या घरापेक्षा भारी. मला एका धनगरानं सांगितलं, म्हणले महाराज जुन्या काळात आम्ही ते चकमक करायचो बा गांजा प्यायला. तर ते चकमेक ते कोटाऱ्यात ठूत होते ते. का? पावसात बी ते भिजू देत नव्हतं. मग इतकं भारी घर त्या किड्यानं केलं. पण बाबा किड्याचा एकच गुन्हा झाला, त्यानं दारच नाही ठुलं. अख्खं बंद करून घेतलं. आणि बंद केल्यावर तुम्ही ते कोटारा आहे ना ते असं हलून पहा, ते असं खडखड वाजत. म्हणजे अगदी त्याची मौत करायचं बी काम नाही. वाळून जातो तो किडा, वाळून. तसे आपण बी असे घर बांधले पण वाळून गेले. उभे वाळले महाराज का खोटे? गरीब लोक कमी ब्याजार आहे, पैशावाले जास्त ब्याजार आहे. माझा अनुभव आहे. तुम्ही जाऊन भेटा त्याला, पाटील रामरा ते म्हणतो बस काही करणे. गरीब फक्त खाण्या वाचून ब्याजार आहे. पण याला इतकं झालं पोरं पिस्तूलच घेते, मारूनच टाकतो म्हणते. तुला प्रॉपर्टी सारी. महाराज म्हाताऱ्याची प्रेत बाजूला ठुलं आणि पैशा करता पोराची भांडणं लागली. प्रेत असं बाजूलाच आणि पोरं पैसा करता भांडू राहिले. पेपरवर बातमी काय ऐका. वडला आईच्या अंत्ययात्रेला विदेशातून पोरगा आला. 10व्या लोक राहिला. 2 लाख रुपये बापाच्या हातात दिले. बाबा 13व करून घ्या, पेपरला जाहिरात द्या, मी चाललो. अरे बाबा 13व्या लोक तर थांब, टाईम नाही मला, लय व्याप आहे कामाचा. मग तो मोठा भाऊ कोण नाही आला. तेच सांगायचं राहिलं का त्यानं मला सांगितलं तू म्हातारीच टायमाला जाय, मी म्हाताऱ्याच टायमाला दे. हे पैशावाल्याच
म्हणजे त्याच्या मौती करायला सुद्धा ती यायला तयार नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून आता तो किडा स्वतःचा शत्रू झाला का नाही हो. घर बांधलं त्यानं पण दार ठुलं नाही. अगदी त्याप्रमाणे आपण सुद्धा आपण आपले शत्रू झालो. माझा मीच झालो शत्रू, कैचे पुत्र दारा कैचा मित्रू, आपण्या घात कर. म्हणून तुकाराम महाराज सांगतात की विचारा रे हित लवलाही विठोबा रखुमाई. टाळी वाजवा संचित सांगाती बोळवण सवे, आचरले द्यावे फळतेने. एक 5 मिनिटाचा कालावधी आपल्याकडे आहे, थोडंसं लक्ष द्या. श्री महाराज सांगतात संचित शब्दाचा अर्थ आहे साठवणं. लक्ष द्या तुम्ही, थोडंसं थांबा उपरण्याला. एक थोडं 5 मिनिटं थांबा. विठाला संचित शब्दाचे 2 अर्थ आहे, साठवणं. राहू द्या तुम्ही, बसा खाली, बस बस. विठ्ठल संचित शब्दाचे 2 अर्थ आहे, म्हणजे साठवून ठेवणं. म्हणजे एक संचित कर्म साठवण्याला संचित म्हणलेलं आहे, आणि दुसरं संचित म्हणजे पैसा, सोनं नाणं, धन धान्य, हे सगळं हे संचितच आहे, साठवून करून ठेवणं. पण ऐका, जे कर्मरूपी संचित आहे ते आपल्या संग येतं. संचित सांगा ती बोळवण सवे. धान्याच्या कोठीमध्ये धान्य आहे, साठवून ठेवलं खाण्यासाठी, त्याच्यातून एका गोणीत काढलं. धान्याच्या कोठीतलं ते संचित, म्हणजे अनेक दिवसाचा विचार करून अनेक जन्माचं एकत्र येतं ते संचित. आणि महिना 2 महिने खाण्यासाठी गोणीत काढून ठेवलं, हे प्रारब्ध. याला काय म्हणायचं? प्रारब्ध. एका जन्मात भोगायला आलं, पण एका जन्मात भोगलं म्हणजे संपलं असं नाही. काही काही माणसं अगोदर खूप पारमार्थिक असतात, पण नंतर बेकार कार्य येतो आयुष्यामध्ये कधी कधी. तर ते आपल्याला वाटतं आता तर हे पुण्यात्मे, मग असा योग याच्या जीवनात काय यावा? अरे अनंत जन्माचं आहे ना हे, एका जन्माचं आहे. भीष्माचार्य शरपंजरी पडले म्हणजे 55व्या जन्मातलं कुठलं तरी पाप ते भोगायला आलं. म्हणून ते संचितातलं कवा कोणाचं बाहेर येईन. आता आपलं सगळ्याच अजून दबेले होऊन बरं आहे. बरंच लोक म्हणते गाडा भरला का त्याचा, बस ते दमादमानं भरतं ते. याला म्हणायचं संचित. म्हणजे केलेलं कर्म आपल्या संग येणारे येणारे येणारे. संचित सांगा ते बोळवण साहेब, आचरले द्यावे फळतेने. बरं हे पैसा रूपी संचित म्हणले नाही. तुका म्हणे शेखी स्मशान देवारी, तुका म्हणे शेखी स्मशान देवारी, तुका म्हणे शेखी स्मशान देवारी.
लवला बोला सांगतात किती जरी असलं ना तर शेवटी त्याला ते जळतं गौऱ्या आग याच्यासोबतच संबंध राहतो. म्हणजे हे खरे शब्द आहे पहा, ऐकायला जरा बेकार वाटते आपल्याला. म्हणजे किती असलं आपलं, म्हणजे किती मागायचा महाराज असला तरी लाकडातच जाळीत त्याला संबंध गोवरी आगी सवे आणि तुका म्हणे शेकी स्मशान तेवरी. त्या स्मशानात आपल्याला राहावं लागतं. आणि मी तव जळत असे स्मशानी आग्नी सवे एकला पण संचित सांगा ते आपल्यासोबत आपलं संचित येतं. म्हणून आजची ही जी सेवा झाली वैकुंठवासी किसनराव दामोदर पाटील वल्ले यांचे चिरंजीव श्री विलासराव किसनराव पाटील वल्ले आणि श्री अरुण किसनराव पाटील वल्ले या दोघा बांधवाच्या वतीने आपल्या वडिलांचं हे वर्ष श्राद्ध या ठिकाणी संपन्न झालं. कारण शास्त्राचा नियम आहे
जीवतो वाक्यकरणात मृता हे भूरी भोजनात गयायाम पिंडदानस्य त्रिभी पुत्रस्य पुत्रतः. पुत्राने हे 3 कर्तव्य केले पाहिजे. पितरात त्रायते इति पुत्राहा. आपल्या वाडवडिलांना जो तारुण्य येतो आणि तारुण्य येण्याचं काम ज्याच्याकडं असतं त्याला पुत्र म्हटलेलं आहे. म्हणून ह्या ज्या कर्मकांडांच्या विधी आहेत अगदी दशक्रियाची, तेरव्याची, महिना घालणं असेल आणि वर्षश्राद्ध असेल ते यथोचित प्रकारे या परिवाराने संपन्न केलं आहे. आणि त्यांच्यावरती त्यांच्या वडिलाची कृपाछत्र सतत तेवत राहो, आशीर्वाद सतत त्यांना आईवडिलांचे असावे असे पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो. झालेली सेवा भगवतचरणी अर्पण करतो. ज्ञानोबराय, तुकोबराय, सद्गुरू जोग महाराज, सद्गुरू रामलाल बाबा, ग्रामदैवत हनुमंतरायच्या चरणी अभिवादन करून मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. श्री किसन पाटील यांना सर्वांच्या वतीने शेवटची भावपूर्ण श्रद्धांजली या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने 1 मिनिट रामकृष्ण हरीचा जप करून त्यांना देऊ आणि कीर्तनाचा समारोप. रामकृष्ण हरी जय जय राम.